राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे स्मशानभूमी शेजारील नवीन पुलाखाली एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या या तरुणाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. मृत तरुणाची ओळख विनोद सर्जेराव मुसळे उर्फ लालू, वय वर्ष 30, राहणार अतिग्रे, तालुका हातकणंगले अशी झाली आहे. विनोद मुसळे काही कारणास्तव चोकाक येथे गेला होता. दरम्यान सांगली कोल्हापूर महामार्गावरील चोकाक हद्दीत नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम सुरू आहे. याच ठिकाणी चोकाक स्मशानभूमी शेजारील पुलाखाली सायंकाळी सुमारे 6:45 वाजण्याच्या सुमारास विनोद मुसळे जखमी अवस्थेत आढळून आला. पुलाच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी ही माहिती तात्काळ हातकणंगले पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद मेमाने आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी विनोद मुसळे याला तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.